सरकारी पांधन रस्ता तात्काळ शेतकऱ्यांना खुला करून द्यावा अशा मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले। भंडारा तालुक्यातील जुनी टाकळी येथील वैनगंगा नदीकाठापासून तर सूर नदीकाठापर्यंत शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी सरकारी पांधन रस्ता नकाशावर आहे। याच पांधन रस्त्यावरून सर्व शेतकरी आपल्या शेतात जाणे येणे करत असून शेतात रोवणीच्या कामासाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन, बैलबंडी याच मार्गाने ने-आण करीत आहेत। मात्र जयशंकर हेडाऊ या शेतकऱ्यांनी मोजणी न करताच संपूर्ण सरकारी पांधन रस्ता काढून त्या ठिकाणी माती टाकली। त्यामुळे हा पांधन रस्ता अरुंद झाला असून शेतकऱ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे। आता पावसाळा लागणार असून शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे। अशावेळी धान रोवणी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्याने दिनांक 11 जून 2024 रोज मंगळवारला दुपारी 3 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी JP लोंढे यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, गोपाल देसकर, शंकर वाघाळे, दादाराम गायधने, भरत भेदे, मनोज गायधने, शिवलाल रहाटे, विनोद रहाटे, किसन रहाटे, धनराज रहाटे यांनी निवेदन दिले की पावसाळा लागणार असून शेतीचा हंगाम सुरू झाला आहे। शेतात धान रोवणीसाठी परे लावायचे आहेत, त्यासाठी नांगरटी करणे आवश्यक आहे। मात्र शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याची सरकारी पांधन रस्ता अरुंद करून त्यावर माती टाकलेली आहे। ही पांधन रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावी, शेतकऱ्यांना जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा आणि त्या शेतकऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। मौजा खमाटा येथील सरकारी पांधन बंद करून तेथील शेतकऱ्यांना जाण्या येण्याचा रस्ता बंद केल्यामुळे तो रस्ता सुरू करण्यात यावा म्हणून जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार भंडारा, मंडळाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी तत्काळ अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली।